नमस्कार, आम्ही आलो आहे आता काळू वॉटरफॉल बघायला. हे बघ इकडं बायकोसोबत आलो आहे. येताना काय झालं, खड्ड्यामध्ये ना गाडी आदळली आणि हे अप्पर डिप्पर आहे ना आता बरोबर मारत नाही. पुढं लाईट मारायचं तर ते खालीच लाईट मारतं आहे. आता गेल्यावर पहिलं त्याचं काम करावं लागेल. आता इथून माळशेज घाट आहे, एक 10 किलोमीटर असेल, 5-10 किलोमीटर. आता इथं नाश्त्याला थांबलो आहे. नगरवरून आलो तर त्या नगर ते हा रोड, नगर कल्याण रोड. तर इथं काय जास्त नाश्त्याला काय आम्हाला भेटलं नाही. पुढं आलो इथं माळशेज घाटच्या अलीकडं जे मल्हार म्हणून तिथं नाश्त्याला भेटले. मित्रांनो, माळशेज घाटामध्ये आलो आता. आणि हे बघा, माळशेज घाटचा हा फेमस धबधबा धाबा कसा पडतोय बघा. हा वॉटरफॉल चालू आहे आणि आता इथून जायचं आहे काळू वॉटरफॉलला. बघू, एवढ्या लवकर आलो आहे आम्ही. लवकर सोडलं म्हणजे बाद झाला आतमध्ये आम्हाला. कोणी अडवायला नको, बाकी काही नाही. हां, धुकं वगैरे भरपूर आहे बघा. गाडी, धुकं, वॉटरफॉल, एन्जॉय. आम्ही तर सॅटर्डेला चालू आहे, पण काय जास्त गर्दी वगैरे नाही आहे. चला, ते तरी बरं आहे. तेच पाहिजे होतं आम्हाला, गर्दी वगैरे नको बा. बघू, काळू वॉटरफॉलला जाऊन त्याच्यानंतर आद्राई जंगल ट्रेकला पण जाऊ. इथून मागं पण जावं लागेल परत. बघू, जर जास्त गर्दी असेल ना आद्राई जंगल ट्रेकला तर ते स्किप करावं लागेल. अंदाज येईलच जायच्या आधी. माळशेज घाटात आणि पावसाचं इतकं मस्त वाटतंय ना, भारी. असं काय मला तर लई आनंद झाला आहे. मित्रांनो, काळू वॉटरफॉलला जर येत असाल ना तर त्या कमानीतून आपल्याला आत यावं लागतं. ग्रीन कमान आहे तिथं. कमानीची तिथं बोर्ड लावलेला आहे की वॉटरफॉल बंद आहे म्हणून, नो एंट्री असं काहीतरी बोर्ड लावलेला आहे. त्याच्या सरळ जर आलं तर आतमध्ये म्हणजे लोक अडवतात आणि फक्त एवढं सांगतात की वॉटरफॉल बंद आहे, तुम्ही जर जात असाल तर तुमच्या रिस्कवर जा. आणि खरंच जर तुम्ही येत असाल ना, तुमच्या रिस्कवरच या. गाडी जर आतमध्ये आणायची जर म्हटलं तर शेवटपर्यंत गाडी येते. बरेच जण मागच सोडतात कारण पुढं रस्ता बरोबर नाही आहे. पण गाडी आणत असताना एकदम शेवटपर्यंत पण येते. म्हणजे पुढे एक नदी आहे, त्या नदीपर्यंत येते गाडी. आणि येत असेल तर आता आम्ही पण पुढं जाऊन बघणार आहे की नदीला पाणी किती आहे. पाणी जर कमी असेल तरच आम्ही नदी पार करणार आहे, नाही तर मग नदी पण पार न करता तिथून मागं जाणार आहे. बघू पुढं जाऊन काय होतं आहे. अरे थांब, हळूहळू आहे बाई. एवढी गडबड नसते करायची. हे बघा, हे बायको नदी येईन चाला ना करी ती. हळूहळू. हे बघा, आता कुठपर्यंत गुडघ्याच्या वर पाणी आलंय. ठीक आहे, मग हे बघा आता मी तर पार बुडवलो निम्मा. तर मग हळूहळू हे करायचं. खाली दगड आहे. उंच झाली माझ्या मस्त मजा आ रहा है. और पाणी गेलं. कशामध्ये गेलं पाणी? हां, मग आता काय होतंय? हां ना, मग पाणी नाही उसळ राहीन थोडं ते तसं. एकदा पाणी निघलं का जाईल. इथं बंद केलं आहे. हे बघा, यांनी याच्या वरून जावं लागेल. हां, इथून बंद केलं आहे बरं का. हे बघा गेलो असं. आणि इकडून रस्ता मोकळा चालू आहे काळू. हे बघा, हे दिसतं इथं लिहिलं आहे काळू आणि इकडं डायरेक्शन दिलं आहे. इकडून पहिले रस्ता होता तो बंद केला आहे. इकडून नवीन रस्ता आहे. बहुतेक शॉर्टकट असेल कारण
मागच्या वेळेस जेव्हा आम्ही तिकडून गेलो होतो ना सरळ सरळ, तर तिथून नदी पार करणं अवघड होतं. म्हणजे गावकऱ्यांनी ते दोरी वगैरे लावून तिकडं ते पार करत होते. 200 रुपयात जाऊन येऊन फक्त नदी पार करायची. पण आता हे मी आता चष्मा काढतो म्हणतो मी आता, कारण काय आहे चष्म्याला हे चष्म्यावालेच समजू शकतात. कारण चष्म्याला एकदा पाणी लागलं की चष्मा काढून एवढं क्लिअर दिसतं जेवढं चष्म्याला लावून दिसत नाही. चष्म्यावाल्यांचं दुःख. हे बघा जंगल आहे जंगल. एवढं भारी वातावरण आहे ना. अरे बायको कसं वाटतंय तुला? एकदम भारी मस्त मस्त वाटतंय. फोटो काढायची तुला? हां हां काढायचे नाही काढायची? नाही काढायची. बरं बरं. गाडी लावल्यानंतर तुम्हाला एक 15 ते 20 मिनटाचा ट्रेक आहे. त्यानंतर मग वॉटरफॉल लागेल. आम्ही सध्या ट्रेकच करतो आहे. मी सांगतो आहे कारण मी लास्ट इयर पण आलो होतो. नाही तर म्हणताना हवेत गोळ्या आणतो आहे. मागच्या वेळेस पण म्हणत होतो आम्ही की 5 मिनटं राहिले 5 मिनटं राहिले. तसं आम्ही 15 मिनटं चालत होतो. नंतर चुकलो रस्ता असं आम्हाला नंतर कळालं. पाऊस येतोय भारी वाटतं ना. यायला मागच्या वेळेस आलो होतो तस ती तुफान गर्दी होती. आता इथं कुत्रं नाही पण बरं आहे. काय बोलताय? नाही कुत्रं नाही म्हणजे खरंच कोण नाही. आणि परत काय काढायचा नाही खरंच कोण नाही. मागच्या वेळेस कसली बेकार गर्दी होती. पण यार बरं आहे. लोकांना वाटते की ह्या ठिकाणी भरपूर गर्दी असते असं तसं हे ते व्हिडिओ वगैरे लोक बघतायत. ते बघून लोक प्लॅन पण करत नाही आहे. वा बघायचं आहे काळ वॉटरफॉल. एक मिनटं दाखवतो. भारी ते हे झाडांमुळे आहे ना मध्ये मध्ये येतं इथे. 2 मिनटात तुम्हाला दिसलंच बेकारमध्ये काळ वॉटरफॉल. तर तुम्ही बघितलंच असेल पण माझ्या व्हिडिओमध्ये बघा थोडंसं तुम्हाला स्पेशल फील होईल. स्पेशल त्यांनाच फील होईल जे जवळचे आहेत. मित्र कंपनी नातेवाईक आमचे चांगले आहेत. नाही तर म्हणतात नातेवाईक चांगले नसतात म्हणून. ते बघा ती वॉटरफॉल म्हणलं नुसती पळती सुटते. अय पोरी अय थांब. हे बघा ही नदी पार करून आपल्याला पुढे जायचं आहे काळ वॉटरफॉल. ॲक्च्युली ही नदी जी आहे ना ती इकडून एक वॉटरफॉल येतो. त्या त्या वॉटरफॉलचं पाणी तिकडून त्या काळ वॉटरफॉलचं पाणी येऊन ती मोठी नदी बनते. बघा बायको बघा आता गाईस ती बायको मजाक करते माझा. हे चष्म्याला पाणी लागलं आहे. तिला म्हणलं दिसत नाही बरोबर. ते म्हणते धरू का तुम्हाला. म्हणजे बघा प्रँक करते माझ्यासोबत. प्रँक म्हणजे रोस्ट करते मला. हां चष्म्यावाल्यांचं दुःख तुला नाही कळायचं बायको. एवढा भारी नजारा असतो समोर बघा असा. एवढा भारी नजारा असतो पण एकदा चष्म्याला पाणी लागलं की ते बघता येतं. आणि चष्मा काढला बरोबर दिसत नाही. सगळ्यात पहिले टोकन घ्यायचं आहे. हे 2चं टोकन 100 म्हणजे 100 रुपयाला जाऊन येऊन पर पर्सन. आणि नदी क्रॉस करायची. त्यानंतर काही लोकांनी तिकडं रोप लावला होता. काही लोक गेले. गावकऱ्यांनी ते रोप बंद केला. ते काढून टाका म्हणले. गर्दी तर आहे बरं का पण लय नाही आहे. जाशील ना. अरे कुठलं वडे
ओके ओके. अरे अरे बा. असं 100 रुपये पर पर्सन देऊन ते नदी क्रॉस करून देतात ते पद्धती ते लोक तिकडं. आणि एक टोकन देतात 50 रुपये जायला 50 रुपये यायला अशा हिशोबाने. तर हे गावकरी लोक काय आहेत की दुसऱ्या कोणाला असं रोप लावून जाऊन देत नाही. एक टीम आली होती, टीम म्हणजे ग्रुपमध्ये चालू होते ते. तर त्या ग्रुपने रोप आणला होता त्याच्यासोबत, त्यांनी लावला होता. तर एक म्हातारा बाबा आला, तो म्हणले की आम्ही गावकरी खायला आहे तिथं, असं तसं हे ते चाकू घेऊनच आलो होता रोप कापायला. नंतर त्यांना काय लावून दिला नाही. ते बिचारे ते पण आपले याने चाले पैसे देऊन. चल हळूहळू चला. तुला काय म्हणायचं आहे? नाही नाही म्हणजे एकदम मस्त होतं. अजून पण असं वाटतं झालं ना फिरून? जाऊन बघून येऊ. फिरून झालं ना. तू तर म्हणली होती आदराई जंगल ट्रेक करायचा. हो पण तुम्ही बोलताय की घरी जायचंय. आदराई जंगल ट्रेकला ना टाईम लागेल म्हणून आपण घरी जाऊ. तर आता वॉटरफॉल बघितलं आहे, 2-3 रील वगैरे पण शूट केल्यात. आणि आता चालायचं आहे आपल्याला आता परतीच्या मार्गाकडं.